Hello friends, welcome to Let's Success. After completing practice set 1.1, we discuss BPT. That means what? Basic Proportionality Theorem or Thales theorem. This is very important theorem. So let's look. Okay, first of all we discuss one of the basic thing. Okay, so let's see here. I draw a triangle. Suppose this is the triangle, obtuse angle triangle. Okay, so in this triangle I suppose here some name A, B, C. Okay, so whenever height is not given in obtuse angle triangle, at that time what happened? So at that time we get base extend and then a perpendicular line. Okay, दिस कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय केलं बघा, एक ऑप्टूस अँगल ट्रायंगल होता आणि ऑप्टूस अँगल ट्रायंगलच्या वेळेस आपल्याला हाईट जर माहीत करायची असेल तर सगळ्यात वरचा जो व्हर्टेक्स असतो वरच्या त्या व्हर्टेक्सपासून एक परपेंडिक्युलर लाईन काढावी लागते आणि या बेसला काय करावं लागतं आपल्याला एक्सटेंड करावं लागते. ओके, सो हा कन्सेप्ट कुठे आहेत मी तुम्हाला नंतर नक्कीच सांगतो. सो थेरमची स्टार्ट ही स्टेटमेंटपासून असते आणि स्टेटमेंट काय म्हणते बघा, स्टेटमेंटवरून आपल्याला गिवन काढता येतो. ओके, सो पहा स्टेटमेंट काय होते, इफ अ लाईन पॅरलेल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल. फर्स्ट स्टेटमेंट, इफ अ लाईन पॅरेलल. ओके, अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल. एका ट्रायंगलमध्ये एका साईडला एक लाईन पॅरलल आहे. या ट्रायंगलमध्ये एका साईडला एक लाईन काय आहे, पॅरलल आहे. सो डी ई इज पॅरलल टू बी सी. ओके, ही डायग्राम दिलेली नाही, आपल्याला स्टेटमेंटवरून डायग्राम ड्रॉ करायची आहे. मी डायग्राम थोडीफार ड्रॉ करून ठेवले आहे. देन इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड इन टू डिस्टिंक्ट पॉईंट. आणि ही पॅरलल झाल्यानंतर ही जी पॅरलल लाईन आहे ही दोन साईडला काय करते, इंटरसेक्ट करते. कुठे करते, डी अँड ई या पॉईंटवर. आणि डिस्टिंक्ट पॉईंट्सवर केल्यानंतर काय होते बघा, आता ही झाली आपली इन्फॉर्मेशन कुठपर्यंत, पॉईंट्सपर्यंत. देनच्या नंतरचा पार्ट हा प्रूफ करायचा असतो. म्हणजे इथपर्यंत आपल्याला काय दिली होती, इन्फॉर्मेशन, अ लाईन पॅरलेल टू अ साइड, अ लाईन पॅरलेल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट झालं बघा या दोन ठिकाणी, इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड इन टू डिस्टिंक्ट पॉईंटवर झालं. ओके, देन द लाईन डिवाइड्स द साइड इन द सेम प्रपोर्शन. त्यामुळे काय व्हायलं, ह्या डी आणि ई मुळे हे सेम प्रपोर्शनमध्ये काय व्हायलं, डिवाइड व्हायला. दॅट मीन्स व्हॉट, ए डी डिवायडेड बाय डी बी इज इक्वल टू ए डिवायडेड बाय ई सी. ओके, सो ही आपण डायग्राम ड्रॉ केली. डायग्राम ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं होतं, गिवन लिहायचं होतं. आणि गिवनमध्ये काय काय बसते बघा, फर्स्ट काय केलं आपण, ट्रायंगल ए बी सी. ओके, या ट्रायंगल ए बी सी मध्ये सगळ्यात नंतर म्हणजे सगळ्यात स्टार्टिंगला काय माहीत झालं आपल्याला की ही लाईन या लाईनला पॅरलेल आहे. या लाईनचं नाव काय आहे, यस, लाईन डी इज पॅरलेल टू लाईन बी सी. शॉर्टमध्ये लिहून घेतलेलं डी इज पॅरलेल टू बी सी. ओके, अँड देन इंटरसेक्ट करायला हे पण लिहिलेलं आहे. सो ए बीला डी या पॉईंटवर इंटरसेक्ट होत आहे अँड ए सीला ई या पॉईंटवर इंटरसेक्ट होत आहे. सो आय राईट हिअर लाईन ए बी इंटरसेक्ट्स पॉईंट डी, लाईन ए बी इंटरसेक्ट्स पॉईंट डी अँड लाईन ए सी इंटरसेक्ट्स पॉईंट ई अँड लाईन ए सी इंटरसेक्ट पॉईंट ई. प्रूव्ह काय होत आहे, प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला, देन द लाईन डिवाइड्स द साइड इन द सेम प्रपोर्शन. तर ही लाईन काय करते आपल्याला सेम प्रपोर्शनमध्ये या दोन्ही साईडला काय करते, डिवाइड करून देते. सो ई डी डिवायडेड बाय डी बी, हा पार्ट डिवायडेड बाय हा पार्ट, देन ए ई डिवायडेड बाय ई सी, ए डिवायडेड बाय ई सी. ओके, सो आपल्याला प्रूफ करण्याच्या पहिले काही कन्स्ट्रक्शन करावं लागेल. पहा कन्स्ट्रक्ट काय करूया, पहा कन्स्ट्रक्ट केलं आपण सगळ्यात सुरुवातीला डी अँड सी ला जॉईन केलो. त्याच टाईपने कशाला करायचे, बी अँड ई ला. ओके, बी अँड ई ला जॉईन केलं. त्यानंतर आणखीन पण कन्स्ट्रक्शन करायचं, पहा ड्रॉ केलेलं आहे पहा.
काय केलेलं आहे, डी सीला जॉईन करून घेतलो अँड बीईला. ओके, अँड देन इथं बघा, इथे सुद्धा 2 जॉईनिंग केलं आहे. इथं पॉईंट नाही दिलेलं आहे, ए बी सी डी ई. इथं देतोय एफ अँड इथं देतोय जी. ओके, आणि ह्या दोन्ही ठिकाणी आपण परपेंडिक्युलर लाईन सोडून देऊया. ओके, पहा आपण ते कशासाठी केलं ते पण पाहूया. कन्स्ट्रक्शनमध्ये काय करायचं, पहिले सुरुवातीला ह्या 2 लाईन जॉईनिंग केल्या आहेत. ओके, काय काय जॉईन लाईन केलं आहे, बी ई अँड सी डी. जॉईन बी ई अँड सी डी. ओके, ॲज इट इज. और आणखीन काय केलं आपण, ई एफ इज परपेंडिक्युलर टू ए डी. ई एफच का घेतलं, कारण सुरुवातीला काय असते, हाईट असते, आणि परपेंडिक्युलर साईड काय राहणार, हाईट. सो ई एफ ही काय आहे, हाईट आहे. ई एफ इज परपेंडिक्युलर टू यस ए बी. घेऊन टाकूया सर, ए बी. ओके, ए पासून बी या लाईनवर ई एफ हे काय परपेंडिक्युलर आहे. तसंच डी जी कोणाला परपेंडिक्युलर राहते, तुम्ही सांगा पटकन. यस, डी जी इज परपेंडिक्युलर टू ए सी. राईट, सांगितलं होतं का. पहा आतापर्यंत काय केलं आपण, जॉईन बीई अँड सी डी करून घेतलोय, बीई अँड सी डी जॉईन करून घेतलोय. त्यानंतर 2 परपेंडिक्युलर लाईन काढल्या, ई एफ अँड डी जी. दॅट गिवन स्टेटमेंटवरून झालेलं आहे, टू प्रूव्ह देनच्या नंतर सांगितलेल्या स्टेटमेंटवर. अँड देन कन्स्ट्रक्शन हे आपल्याला प्रूफसाठी कामाचं होतं, तेवढं कन्स्ट्रक्शन आपण करून घेतलेलं आहे. सो लेट्स लुक प्रूफ. ओके, प्रूफ करताना सगळ्यात पहिले तर पहा, प्रूफ काय करायचं आपल्याला, ए डी अँड डी बी. सुरुवात इथं आहे, तर ए डी आणि डी बी कुठं आहे पहा बरं, ए डी अँड डी बी आहे. सो ए डी हा कोणत्या ट्रायंगलमध्ये आहे पहा, ट्रायंगल ए डी ई या ट्रायंगलमध्ये ए डी आहे. ओके, नेक्स्ट पहा, डी बी कुठं आहे, डी बी ई या ट्रायंगलमध्ये. राईट, सो आपण काय करूया, फॉर्म्युला तर सगळ्यांना माहिती आहे, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला, एरिया ऑफ ट्रायंगल सगळ्यात सुरुवातीला कोणता घ्यायचा, ट्रायंगल ए डी ई. ए डी ई डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल बी डी ई. ओके, इज इक्वल टू काय फॉर्म्युला, हाफ ऑफ बेस इंटू हाईट. राईट, हाफ ऑफ बेस इंटू हाईट. अगेन इज इक्वल टू हाफ इंटू सांगा ए डी ईचा बेस काय आहे पहा, ही परपेंडिक्युलर लाईन गेलेली आहे. मग परपेंडिक्युलर लाईन जिथे जाते त्याच्या समोरचा पार्ट काय असतो, बेस असतो. ओके, काल पण सांगितलं होतं. ए डी हे काय झालं, बेस झालं, अँड हाईट काय झाली, ई एफ. ओके, लेट सफिशियंट. देन एरिया ऑफ ट्रायंगल बी डी ई. आता पहा, बी डी ई या ट्रायंगलमध्ये बेस काय राहणार, परत हेच हाफ इंटू बेस काय राहणार, बी डी इंटू. आता बी डीच्या नंतर आपल्याला ट्रायंगलमध्ये हाईट काय आहे, सुरुवातीला मी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की ऑप्टूस अँगल ट्रायंगल जर आलाय तर आपण काय करतो, त्याला हाईट अशी ड्रॉ करून घेतोय. बरोबर आहे. आता हा ट्रायंगल लाईक ऑप्टूस अँगल ट्रायंगल, हा बी डी ई, पहा इथं अँगल मोठा होत आहे. सो आपल्याला या व्हर्टेक्सपासून एक काय पाहिजे, परपेंडिक्युलर लाईन पाहिजे. एनिवेज बेसला परपेंडिक्युलर लाईन इथं भेटत आहे. सो परपेंडिक्युलर लाईन जिथं भेटत आहे ते ट्रायंगललाच कनेक्ट आहे. ओके, सो हाच जर ट्रायंगल मी इथं जर छोटासा काढून दाखवलेला आहे तुम्हाला, समजा हा बी डी लाईन. ओके, आणि इथे काय आहे, ई आहे समजा. आता बी डीला जर एक्सटेंड केलं, समजा बी डीला एक्सटेंड, ओके केलं, एक्सटेंड बी डीला एक्सटेंड केलं, आणि या ई पासून जसं एफ वर लाईन आलेली आहे तसं समजा इथं जर
एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, बरोबर आहे, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आणि इथं जर एफ नाव दिलं, सो आपला बेस काय झाला, टी बी ईचा डी बी, राईट, अँड हाईट काय झाली, ई एफ बी डी ई, या ट्रायंगलमध्ये बेस काय झाला बी डी आणि हाईट काय झालेली आहे ई एफ. ओके, कन्सेप्ट क्लिअर. ई एफ, नाहीतर म्हणसाल सर ह्या ए डी ट्रायंगलमध्ये ई एफ आहे, बी डी मध्ये कुठे ई एफ आहे, त्यासाठी तुम्हाला हे कन्फ्युजन क्लिअर होण्यासाठी तुम्हाला हा ई एफ हा ड्रॉ करून दाखवलेला आहे बाजूला. ओके, तुम्हाला एनिवे असं कळायला पाहिजे हां की जर कोणत्याही लाईनवर एक्सटेंड केल्यानंतर जर कुठे परपेंडिक्युलर साईन भेटायला तर ते आपल्याला यूजमध्ये आणता येते. सो आता इथे कॅन्सलेशन काय होणार, हाफ ऑफ गेट कॅन्सल्ड, देन ई एफ इज ऑल्सो कॅन्सल्ड, रिमेनिंग इज वॉट, ए डी डिवायडेड बाय बी डी, ए डी डिवायडेड बाय बी डी. याला इक्वेशन फर्स्ट देऊन टाका. पहा ए डी आणि बी डी भेटला, ए डी आणि बी डी सेम ॲज इट इज. ए आणि ई सी कुठं भेटतंय पाहूया. ए कुठं भेटत आहे, हे बा ए ई, आणि ई सी कुठं भेटत आहे ई सी. सो ए भेटत असणारा ट्रायंगल कोणता आहे, हाच आहे ए डी ई, बरोबर आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए डी ई डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल, काय हा खालच्या ट्रायंगलचं नाव, सी डी ई, सी डी ई इज इक्वल टू हाफ ऑफ बेस इंटू हाईट डिवायडेड बाय हाफ ऑफ बेस इंटू हाईट इज इक्वल टू हाफ इंटू ट्रायंगल ए डी ई. या ट्रायंगलमध्ये बेस काय होणार, आता आपल्याला या साईडचं पाहिजे. ओके, तर बेस जर समजा एला घेतला, बेस कशाला घेतला एला, तर हाईट काय होईल, या एवर परपेंडिक्युलर लाईन कोणती आहे जी डी, राईट, म्हणजेच काय डी जी, अँड हाफ ऑफ, आता सी डी ई मध्ये बेस काय राहणार, सी डी ई मध्ये हा सी हा बेस राहणार. ओके, सी ई इंटू, आता हाईट काय राहणार, सेम ॲज इट इज आपण या ट्रायंगलला जशी ही हाईट पकडली होती तसंच या ट्रायंगलला हाईट काय पकडणार, याच्यावर कुठं परपेंडिक्युलर तर लाईन नाही आहे, थोडंसं समोर आहे, आणि हीच लाईन काय आहे जी डी आहे, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजेच काय जी डीवर डी जी, सेम डी जी. ओके, सो कॅन्सलेशन काय होणार, हाफ ऑफ गेट कॅन्सल्ड, ए ई डिवायडेड बाय सी ई. याला इक्वेशन नंबर सेकंड देऊन टाक. एवढंच जर केलात हे इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड तर समजा तुमचा 80% थेरम हा सॉल्व्ह झालेला आहे. आता रिमेनिंग काय राहिलं बघा, का सॉल्व्ह झालं आहे म्हणतो बघा, ए डी बी डी अँड ई सी, म्हणजेच बाय ए डी डिवायडेड बाय बी डी, ए डिवायडेड बाय सी ई, हेच ट्रू करायचं आहे आपल्याला. ओके, सो आता नेक्स्ट काय करायचं बघा, दिसत दोन इथं जे समजा दोन ट्रायंगल दिसत आहे, ट्रायंगल बी डी ई अँड ट्रायंगल सी डी ई, ह्या दोन ट्रायंगलबद्दल आपल्याला बोलायचं. जर ह्या दोन ट्रायंगलमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलात तर बी डी ई आणि सी डी ई मध्ये डी ही हा कॉमन येत आहे, आणि या दोन्ही ट्रायंगलचा डी हा काय आहे बेस आहे. आणखीन एक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, जेव्हा दोन पॅरलल लाईनमध्ये आपण ट्रायंगल ड्रॉ करतो, दोन पॅरलल लाईनमध्ये ट्रायंगल ड्रॉ करतो, तेव्हा त्या ट्रायंगलची हाईट काय असते, इक्वल असते. दोन पॅरलल लाईनमध्ये तुम्ही कितीही ट्रायंगल ड्रॉ करा, त्यांची हाईट काय राहणार सेम, कारण पॅरलल लाईन ही कशी असते, त्यांचं लेंथ कॉन्स्टंट असते. ओके, सो तुम्हाला इथे बेस पण सारखा भेटायला कोणत्या कोणत्या ट्रायंगलमध्ये, बी डी ई अँड सी डी ई, या ट्रायंगलमध्ये बेस सारखा भेटायला कोणता आहे तो डी ई, अँड हाईट सारखी आहे. का सांगत आहे हाईट सारखी आहे, कारण पॅरलल लाईन्समध्ये, दोन पॅरलल लाईन्समध्ये असलेल्या ट्रायंगल्सची हाईट कशी असते, सारखी असते. सो इथून इथपर्यंतची हाईट या ट्रायंगलची आणि या ट्रायंगलची काय राहणार, ही सेम असणार. सो आपल्याला आता जे स्टेटमेंट लिहावं लागणार आहे ते स्टेटमेंट कसं असणार, ट्रायंगल कोणते कोणते ट्रायंगल आहेत, ट्रायंगल बी डी ई अँड
triangle CDE lie between two parallel lines. ओके, हे दोन्हीही ट्रायंगल जे आहेत ते कुठं आहेत? lie between two parallel lines, दोन पॅरलल लाईन्स मध्ये आहे. ओके, सो या एका स्टेटमेंटमध्ये बरंच सारं क्लिअरिफिकेशन होते, कारण हे जर दोन्ही ट्रायंगल हे दोन्ही ट्रायंगल पॅरलल लाईन्समध्ये आहेत तर ऑब्व्हियसली त्यांची हाईट काय होणार? सेम होणार. आणि बी डी आणि सी डी हे कोणत्या दोन पॅरलल लाईन्समध्ये आहेत? डी ई अँड बी सी. इथंच कंटिन्यूमध्ये लिहितोय डी ई अँड बी सी. जर डी आणि बी सीमध्ये हे दोन ट्रायंगल आहेत तर यांची हाईट पण सेम होणार. सो इथंच देअरफोर टाकून देतो. देअरफोर दे हॅव सेम हाईट. ओके, सो दे हॅव सेम हाईट. अँड हाईट सेम झाली आणि त्यानंतर आणखीन एक स्टेटमेंट लिहून टाकूया. काय लिहिणार आहे? हाईट तर सेम झाली आणि बेसबद्दल जर बोलायचं झालं तर बेस कोणता आहे? डी. हा दोन्ही ट्रायंगलचा एकच बेस आहे. सो दे हॅव सेम बेस डी. दे हॅव सेम बेस डी. ओके, आता इथं आपण हाईट सेम करून दाखवली या दोन ट्रायंगलची, बेस पण सेम करून दाखवला. पहा, एखाद्या ट्रायंगलची हाईट पण सेम आहे आणि बेस पण सेम आहे तर ॲट दॅट टाइम काय होणार? ते दोन ट्रायंगलचा एरिया कसा राहणार? सेम राहणार. लक्षात येत आहे का तुम्हाला? हाईट पण सेम आहे, आपण एखाद्या ट्रायंगलचा एरिया काढायले त्यावेळेस काय त्यांची हाईट पण सेम आहे आणि बेस पण सेम आहे. मग एरिया कसा निघणार? सेम निघणार. म्हणजे ते दोन ट्रायंगल कसे राहणार? इक्वल राहणार. सो ट्रायंगल बी डी ई अँड सी डी ई इज इक्वल. देअरफोर इथेच बी कंटिन्यूमध्ये लिहून टाकतो. ट्रायंगल बी डी ई इज इक्वल टू ट्रायंगल सी डी ई. ओके, सफिशियंट. काय काय केलं होत? या दोन ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला लिहिलात, व्हॅल्यूज पुटअप केलं आणि एडी बाय बीडी निघलं. कसं निघलं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. जर कळलं नाही परत एकदा पहा, नाही तरी तुम्हाला एकदा रिपीट करतोय मी. नंतर पुन्हा ए डी आणि सी डी ई पहा, ए डी ई आणि सी डी ई यांच्या एरियाचा फॉर्म्युला घेतला आणि त्यानुसार सुद्धा ए आणि सी निघलं. त्यानंतर ह्या दोन ट्रायंगलला जेव्हा कम्पेअर करतो तेव्हा ते दोन ट्रायंगल पॅरलल लाईन्समध्ये असल्यामुळे बेस तर ॲटोमॅटिकली सेम झाला आणि हाईट बोलण्यासारखं काही नाही, कारण दोन ट्रायंगल हा जेव्हा पॅरलल लाईन्समध्ये येतो तेव्हा त्यांची हाईट काय होते? सेम होऊन जाते. सो हे दोन ट्रायंगलसुद्धा काय झाले? इक्वल झाले. तर ह्यामुळे आता पहा काय करतोय, फ्रॉम 1 2 अँड. तर पहा आता आपल्याला काय करायचं? फक्त सेकंड इक्वेशन यूजमध्ये आणायचं. काय करायचं? फक्त सेकंड इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन काय आहे पहा, इथे लिहून घेतोय. एरिया ऑफ ट्रायंगल ए डी ई डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल काय? ए डी डिवायडेड बाय सी डी ई. आणि यांचं प्रोपोर्शन काय आलं होतं? ए डी बाय सी डी चं. यस, ए बाय सी. ओके, ए ई बाय सी ई. इट्स ओके. पहा आता फक्त आपल्याला काय करायचं? सेकंड इक्वेशन नंतर थर्ड इक्वेशन जे आले त्याकडे एकदा नजर टाकायची. काय आहे बघा, थर्ड इक्वेशन मध्ये जे काय भेटलेलं आपल्याला, ट्रायंगल बी डी आणि ट्रायंगल सी डी हे काय इक्वल आहेत. आपण आत्ताच जस्ट पाहिलं. ओके, सो पहा इथे सी डी आहे, तर सी डी च्या जागी मी रिप्लेस करू शकतो बी डी ला, कारण हे दोन्ही कसे आहेत? इक्वल आहेत. सो पहा आता सी डी च्या जागी काय लिहू आपण? ट्रायंगल बी डी. बाकी हा तर पार्ट जसा आहे तसं लिहूया. इज इक्वल टू एरिया ऑफ
triangle ADE divided by area of triangle CD ची जागी काय द्यायचं आपल्याला BDE. पहा खूप सिंपल आहे. काय केलं आपण दोनच इक्वेशनचा यूज केले. तसं तर लिहिलं फर्स्ट सेकंड थर्ड. मला स्टार्टिंगला काय केलं सेकंड इक्वेशन लिहिलं. ओके सेकंड इक्वेशन लिहिल्यानंतर सरळ काय केलं थर्ड इक्वेशनला पाहिलं आणि काय केलं त्या सेकंड इक्वेशन मध्ये हा जो CDE हा पार्ट जो आहे हा जो ट्रायंगल आहे हा कशाला इक्वल आहे BDE ला. फक्त हा काय केलं त्याला रिप्लेस केलं. पहा आता ADE बाय BDE च A/C सापडलंय बरोबर आहे. म्हणजे या ट्रायंगलचा रेशो सुद्धा काय झालेला आहे हा झालेला आहे A/C. पण आपण एरिया ऑफ ट्रायंगल ADA डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल BDE हा फर्स्ट इक्वेशन मध्ये सुद्धा राईट. पहा आपण आन्सरच्या जवळजवळ पोहोचलो. हे तर ऑलरेडी हे कशामुळे लिहिता आलं आपल्याला CD आणि BDE सारखं असल्यामुळे आपल्याला रिप्लेस करून लिहिता आलं. पण हे रिप्लेस केल्यामुळे काय आलं हे इक्वेशन फर्स्ट सारखं आले बरोबर आहे. आणि इक्वेशन फर्स्टचा आन्सर काय आहे AD बाय BD इज इक्वल टू AD बाय BD. समजलंय का. सिंपल सेट इक्वेशन लिहिलं. सेकंड इक्वेशनला काय लिहिलं A बाय C लिहून टाकलो. ओके आन्सर. आणि नंतर काय केलं हा जो डिनॉमिनेटरचा पार्ट होता CDE थर्ड इक्वेशनला पाहिलं आणि CDE ला इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला BD. ओके आणि मग हा जो नवीन रेशो तयार व्हायला होता हा जो रेशो आहे तो सेम ॲज इट इज फर्स्ट इक्वेशन मधला AD बाय BD राईट. आणि AD बाय BD चा आन्सर काय AD इज इक्वल टू BD हे पण लिहून टाकतो. म्हणजे हे चारही गोष्टी कशा झाल्यात आपल्या इक्वल झाल्यात. सो देअरफॉर आता आपल्याला जे प्रूव्ह करायचं होतं ते भेटले का. आता हे चारही गोष्टी सेम आहेत म्हणजे E बाय C इज इक्वल टू AD बाय BD लिहिता येणार बरोबर आहे. हे इक्वल मध्ये आहे म्हणजे लिहिता येणार. मग इथे लिहितोय AE बाय CE इज इक्वल टू AD बाय BD. ओके सिंपल कुठेही कन्फ्युजन नाही. असा छोटासा कन्सेप्ट वरून ट्रिक्स वरून तुम्हाला हा थेरम सॉल्व्ह करून दाखवण्यात आला. ओके काय केलं पहा परत एकदा रिव्हिजन करून घ्या. हा फर्स्ट जो ट्रायंगल आहे ADE त्याला काय केलं पहिल्यांदा AD ही हाईट समजलो आणि AD ही काय समजलो बेस आणि EF हे काय समजलो हाईट. ओके पुटअप केलं आणि BD हा ट्रायंगल घेतलो BDE याच्यात काय BD हे काय झाला बेस पण हाईट नसल्यामुळे कसाच उपयोग केला आपण EF चा. ओके फक्त एवढं लक्षात ठेवा. आणि नंतर मग असंच AD हा ट्रायंगल घेतलो आणि त्यामध्ये आपण बेस काय घेतला होता A जो आपल्याला प्रूव्ह करायचा होता AE कुठे गेलाय हा AE आणि EC पाहिजे होता. EC साठी कोणता ट्रायंगल घेतला मग CDE. ओके त्यातून हा EC घेतला. पण या ट्रायंगलच्या वेळेस आपल्याला हाईट काय भेटली वरच्या ट्रायंगलची कोणती DG. ओके सो सिंपल त्यानंतर हे दोन ट्रायंगल आहेत. हे दोन ट्रायंगल कसे आपण प्रूव्ह करून दाखवले कारण दोन पॅरलल लाईन्स मध्ये जो ट्रायंगल्स असते त्यांची हाईट सेम असते. ओके आणि यांचे बेस पण सेम होत होते. दोन्ही ट्रायंगलचे बेस काय होते DE होते त्यामुळे बेस पण सारखा झाला हाईट पण सारखी झाली त्यामुळे हे दोन ट्रायंगल सुद्धा कसे झाले इक्वल झाले. सो मग हे दोन ट्रायंगल सेम झाल्यानंतर आपण काय केलं परत इक्वेशन सेकंड घेतलं. काय घेतलं लक्षात ठेवायचं की इक्वेशन सेकंड घेतलोय सेकंड इक्वेशनचा आन्सर लिहिलोय आणि त्यानंतर सेकंड इक्वेशन मध्ये जो डिनॉमिनेटरचा पार्ट आहे CDE हे लक्षात ठेवा CDE ला इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला ट्रायंगल BDE. ओके बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. मग तर झालंय तुमचं काम. ADE CDE च्या जागी काय लिहिलो आपण BD आणि हाच सेम ओके हाच सेम इक्वेशन फर्स्ट होता. ओके मग ह्या इक्वेशन फर्स्टचा उपयोग आपल्याला असं झालाय का ED बाय BD लिहिता आलं इक्वल मध्ये बरोबर आहे. आणि मग आपल्याला जे आन्सर पाहिजे होतं जे प्रूव्ह करायचं होतं आपल्याला AD बाय DB और A बाय C आपल्याला भेटलं. सो देयर इज प्रूफ. ओके सिंपल ट्रिक्स वर आपण डीपीटी थेरम और थेल्स थेरम सॉल्व्ह केलेला आहे. घरी एकदा परत करून पहा. लर्न करायची गरज नाही फक्त कन्सेप्ट समजून घ्या आणि हा थेरम कंप्लीट करा. ओके मीट यू ऑन द नेक्स्ट क्लास.